येवल्यातले एक असे मंदिर जिथे माहूरला असलेली रेणुका मातेची प्रतिकृती बसवलेली आहे। रामकृष्ण हरी मंडळी नवरात्रीतल्या 9 दिवसाच्या 6व्या सिरीज मध्ये जिथे 9ही दिवस आराधी होऊन देवीचा जागर घालत असतात आणि देवीची मनोभावाने सेवा देखील करत असतात। आणि इथे एक नव्हे तर दोन्ही मूर्त्यांचे दर्शन करायला मिळतात। आणि आपण पण निघलो दर्शनासाठी। पहिल्या पायरीवरच म्हसोबारायाचे मंदिर आहे। मूर्ती छोटी असून ती इतकी सुंदर आहे की त्याचं दर्शन घेऊन आपण निघलो मंदिरामध्ये। ही मूर्ती 40 ते 50 याहूनही पेक्षा जास्त छोट्या मंदिरात स्थापन केलेली होती। आणि ही मूर्ती आहे माहूरगडावर असलेल्या रेणुका मातेची प्रतिकृती। ही मूर्तीचा चेहरा एवढा हसमुख आहे की दर्शन घेतल्या घेतल्या मनाला प्रसन्न वाटते। आणि शेजारी भोले बाबाची देखील मूर्ती आहे। आणि येवल्यामधले रेणुका माता भजनी मंडळ म्हणूनही हे प्रसिद्ध आहे। आणि या मंडळाचे अध्यक्ष असलेले सुदाम बाबा करमासे यांची ही भेट झाली। त्यांनीच मला सांगितले की 40 वर्षापूर्वी कैलासवासी अंबादास बाबा कदम यांनी या मंदिराची स्थापना केली होती। पहिले हे मंदिर छोटे असल्याने भक्तांची गैरसोय लागली। 2017 मध्ये मंदिराचं जीर्णोद्धारचं काम पूर्ण करून मोठ्या स्वरूपात मूर्तीची स्थापना देखील करण्यात आली। सगळ्यांची